अरे वा, किती मोठं हॉस्पिटल बांधलं यशने. या 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 बसा. काय म्हणता, कसं आहे बाळू आता? चांगलं आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब, खरंच धन्यवाद. पोरगाला खांगला होता बघा, तुमच्यामुळे झालं अरे सर. रे, असं नाही, हे तर माझं कर्तव्य आहे. काळजी घ्या आता तुम्ही ते. नाही, पोरगालीत लाडका होता. आता त्याला जराशी तब्येत बिघडली होती. मग काय नाही, कधी काही प्रॉब्लेम असलं तर ये. हो डॉक्टर साहेब, येतो मी आता. हो हो, भेट. खरंच डॉक्टर मोठा देव माणूस बघा. बाळा हाताला लागते की नाही असं वाटत होतं, पण डॉक्टर साहेबांना वाचलं बघा. खरंच डॉक्टर साहेबांना आज माझ्या चुकांमुळे मला कोण ओळखतो. गॅरी, सिग्नल संपला आणि नकळत बाईक स्टार्ट झाली. विचारमग्न गॅरी शांतपणे बाईकवर, अगदी नकळतच एखाद्या शांत ठिकाणी. माल टेकडी. रोजच्या सायंकाळपेक्षा आज थोडी जास्तच स्मशान शांतता. कदाचित ती त्याच्या मनातली शांतता असावी. जड पावलांनी नकळत बाकड्यांचा वेध घेतला. गॅरी बाकड्यावर थपकला. बसताच त्याला आज सिगारेटची आठवण आली नाही. नाही, त्याला आज रव्या आणि अजाची आठवण आली. त्याच्या डोक्यात होता फक्त यश. यश, माझा एकेकाळचा जिवलग मित्र. अगदीच कॉलेजचा पहिला दिवस देखील दोघांचा सोबतच. मेडिकल कॉलेजमध्ये येताना दोघांची स्वप्न देखील सारखीच, आयुष्याकडून अपेक्षाही तशाच. आणि आज मी कुठं आहे? एखाद्या चातकाला पहिल्या पावसाच्या पहिल्या थेंबाची आस लागावी. आबाळ ही अगदी गच्च भरून यावं आणि अचानक निरभ्र आबाळ समोर दिसावं. अगदी तसंच आयुष्य आणि आयुष्याचे स्वप्न माझ्यापासून दूर गेले. गॅरीला सर्व काही आठवत होते. मालटेकडीची संध्याकाळ हळूहळू पुढे सरकत होती. सूर्य मावळतीला लागला आणि आयुष्यही मावळतीला लागल्याचं त्याच्या लक्षात आलं. टेकडीच्या पक्ष्यांनाही आज काहीतरी मिळवल्याचं समाधान होतं आणि गॅरी मात्र तसाच शांत होता, अगदीच शांत. Okay, sit down. Please be quiet. Which is the musicians now? Yes, yes. Anyone else? Yes. Okay, very good. Sit down. कसं रे यश, इतक्या सोप्या प्रश्नांचं उत्तर येत नाही तुला? Okay, sit down. वाचून येत जा. Be quiet. Okay, which masala is your nurse supply? Yes, your answer? Okay, very good. Gary, behave yourself. Okay, very good. Yes, sit down. Last bencher, behave yourself. ओके सर. Gary, stand up. Please be quiet. How is carpal tunnel syndrome caused? सॉरी सर. Anyone else? सर, मैं Yes. ड्यू टू कंप्रेशन ऑफ मीडियम. Okay. Keep it up, yes. Sit down. कसं रे गॅरी? आधी कसा होता, आता कसं झालं? साधे उत्तर येत नाही तुला. आधी पहिल्या बेंचवर बसायचा, आता इतके मागे जातो ना. बसून जा. अरे हवं गॅरी, ना दिला. चल तू अभ्यास. चल बस. अरे यार मयूर, यार आपला टाइम टेबल आला यार एक्झामचा. अरे यार किती दिवस राहिले? कधी? अरे यार फक्त 20 दिवस राहिले एक्झाम. काय? हे बघ 20 ना. दिवसावर हो, परीक्षा? हे काय? अरे यार, फक्त 20 वीस दिवस गॅरीला पण सांगतो मग मी. हो सांग. हो यार, गॅरीला पण. हे बघ ना यार, किती आता कसं
फर्स्ट पेपर तर किती झाले हॅलो, हां गॅरी, कुठे आहेस तू? उमर आहे अजय अरे नव्यासोबत 20 दिवसावर परीक्षा आहे. काय होत नाही रे. अरे काय त्या मुलांच्या नादी लागतोस? अभ्यासाला लाग तू आता. हो ठीक आहे. सांगितलं काय? गॅरी, 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 उठ. डोकं ठिकाण्यावर आहे का तुझं? उद्या युनिव्हर्सिटीची परीक्षा आहे. काय पूर्ण दिवस आहे आपल्याकडे. अरे उठशील तर वाचशील ना. अरे काय त्या पोरांच्या नादी लागतोस? अभ्यासाला लाग आता तू. नाही बाबा, मी नाही करू शकत हे सगळं. तू आता अभ्यासाला लाग आणि हे सर्व सोड. मी जातो आता. अरे बापरे, शेवटचा 1 तास राहिला आता. माझ्या आईबाबांच्या मेहनतीला फळ मिळायला हवं. मेडिकलला पाठवताना त्यांनी घेतलेले कष्ट मला आठवतात. मी डॉक्टर व्हावं म्हणून माझ्यासाठी त्यांनी कित्येक रात्री न झोपताच घालवल्या आहेत. पण गॅरी एवढा निवांत कसा? आपल्याला जर काही टेन्शनच नाही, आपण त्यांना नक्कीच पास. अरे यार, 10 मिनिटात रिझल्ट लागलं. भावा नंतर फुलं नसते. बघूनच तू. माझ्या पास, रव्या पास, तू पण पास. अरे यार, येस थँक्स. येस मला बघ ना. चल रे शाबाश करू. हो चल करू. चले गया चले उसे के तोडून येताना. चले रिझल्ट लागला. हो हो बघत आहे. चला काय करू. देवाच्या कृपेने मला डिग्री भेटली. संध्याकाळ आता सरली होती. माल टेकडीची आणि गॅरीच्या मेडिकलच्या आयुष्याची. संपणारी संध्याकाळ, गॅरी आणि सोबत फक्त अंधार आणि न संपणारे विचार. अशाच अंधारात सिगरेट आणि मद्याच्या नशेत घालवलेल्या कित्येक रात्री त्याला आठवत होत्या. पण तेव्हा सोबत होते अजा आणि रव्या. पण आता कोण आहे माझ्यासोबत? मी, माझं बदललेलं नव्हे बर्बाद झालेलं आयुष्य, हा मलाच खायला उठलेला अंधार आणि डोळ्यात फक्त पाणी. मेरी जिंदगी एक मजाक बनकर रह गई. जीने की एक आस थी बाकी, आंसू बनकर रह गई. नशे के चंग पल मेरी बुरी पहचान बनकर रह गए. रूह मर गई, बस लाश बाकी रह गई. जड पावलांनी गॅरीनं बाकड्याचं ओझं कमी केलं. मेडिकलला स्वतःच्या पायावर उभं राहायला आलेला गॅरी परत एकदा उभं राहण्याचा प्रयत्न करत होता. आता या रात्रीनंतर मालटेकडी जितकी सुंदर पहाट घेऊन येणार होती, तितकीच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक अपेक्षांनी भरलेली नवीन पहाट गॅरीची वाट